घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. आजपासून नवीन दर लागू होणार, तर 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरात ही मोठी वाढ. बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका, राज ठाकरे यांची भूमिका. संजय राऊतांची माहिती. देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं, राऊतांचीही प्रतिक्रिया. निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल पुणे आणल्यास स्वागत. निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल झाले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे मोठं वक्तव्य. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवरती मुख्यमंत्री फडणवीस भडकले. वेळेत कामं करा, नाहीतर बंदी. फडणवीसांचा हा इशारा. महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईमधील शासकीय कार्यक्रमाचे एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही. महायुतीमध्ये शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाला. पुरावे द्यायला तयार. भाजपने तोड उघडायला लावू नये. खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपला इशारा. माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे कळालं तर बिल मांडण्याची गरज नाही. निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल पुणे आणल्यास स्वागत. मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना उत्तर. विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणारं. निवडणुकीत आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. वडेट्टीवारांचे आरोप म्हणजे नाचता येणं, अंगणवाकडं निवडणूक लढता येत नाही. माघार घेतल्यावर टीका सुरू झाली. वडेट्टीवारांनी आत्मपरीक्षण करावं. भाजपच्या परिणय फुके यांची ही टीका. छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता, तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळ यांना संधी देण्यासंदर्भात चर्चा. आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीला देण्याची भुजबळांची भूमिका. राज्यसभा उमेदवारी संदर्भात आता राष्ट्रवादीचा अद्यापही निर्णय नाही. अर्ज दाखल करण्यासाठी अवघा 1 दिवस शिल्लक. राज्यसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार की ही जागा भाजपकडे जाणार, याकडे लक्ष. नाशिक आणि जळगावमधील बंडखोरीमुळे महायुतीत पेच कायम. लवकरच मार्ग निघेल. सकारात्मक चर्चा करू. उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून हा विश्वास व्यक्त. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत चाळीसगावच्या शिवसेना शिंदे गटाचा मेळावा. भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. जळगाव नाशिकचा विषय माझ्या अखत्यारीत नाही. विधान परिषदेतील बंडखोरीचा विषय वरिष्ठ पातळीवरचा. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार असलेल्या रेश्मा काळेंवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटलांना युवा सेनेच्या कोर कमिटीवर घेण्याचे खासदार श्रीकांत शिंदेंचे संकेत. धरणगाव या ठिकाणच्या तालुका प्रमुखांनी प्रतापराव पाटलांना युवा सेनेच्या समितीवर घेण्याची मागणी केली. राष्ट्रवादीला केलेल्या सहकार्यामुळे रायगडमध्ये शिंदे सेनेमध्ये नाराजी. औरंगजेबाच्या सुतारवाडीच्या तहात शिवसैनिक हारले. खालापूरचे माजी तालुका अध्यक्ष संदेश पाटलांची टीका. महेंद्र थोरवेंनी अनिकेत तटकरे यांना केलेल्या सहकार्यामुळे नाराज. 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. माझ्याकडे 110 मतदान असताना 13 जागा असलेल्यांना जागा सोडली. विधान परिषद निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यानं काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांची नाराजी. सत्तारांच्या आधी माझा बळी गेलाय. 10 ते 15 वर्षात भाजपने सातत्यानं माझ्या विरोधात उमेदवार दिला. आता अधिक चर्चा करून महायुतीमध्ये मतभेद निर्माण करणं योग्य नाही. अब्दुल सत्तारांनी भाजप विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर आता किशोर पाटलांची ही टीका. सत्ता असल्यानं तुला हे देतो, तुला ते देतो असं सांगून महायुतीमध्ये मिटवामिटवी होईल. महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. 50 वर्ष सत्तेत राहून कोर्टांचा कसा वापर केला याचा मोठा इतिहास. माजी आमदार असलेले संभाजी पवार यांच्या कुटुंबाला जाऊन विचारा असं म्हणत जयंत पाटलांच्या कोर्टावरील वक्तव्यावर सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल. राजधानी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार. नीट पेपर फुटीवरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. सोनम वांगचूक, अभिजित दिपके मैदानात. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुढच्या शनिवारपर्यंतचा अल्टिमेटम. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालेलं नाही. अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले. सीजेपीच्या आंदोलनावर फडणवीसांची टीका. दिल्लीतील आंदोलनामध्ये कोणतीही अराजकता झाली नाही. दिल्लीतील आंदोलन शांततापूर्ण पद्धतीनं झालं. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनावर संस्थापक अभिजित दिपके यांची ही प्रतिक्रिया. हजारो तरुण त्यांच्या वेदनांसह रणरणत्या उन्हात रस्त्यावर. सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंचं हे भाष्य. केंद्र सरकार शिक्षण मंत्र्यांवर काहीही कारवाई करत नाही हे दुर्दैव. शिक्षण मंत्र्यांवर आरोप होत असतानाही कारवाई नाही. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया. उद्या नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राहणार उपस्थित. इंडिया आघाडीच्या पुढील राजकीय रणनीतीवर बैठकीत चर्चा अपेक्षित. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका पण नगरसेवक मात्र विनापगारी. गेल्या 3 महिन्यांपासून नगरसेवकांचं मानधन रोखलेलंच. पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार असल्याचा ठपका. लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी.
पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन 10 जूनला मुंबईमध्ये होणार. 27व्या वर्धापन दिनाचं वायबी चव्हाण सेंटरमध्ये आयोजन. शरद पवार यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा सोहळा रंगणार. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची जरांगे पाटलांवर खालच्या पातळीवर टीका. बावनकुळेंनी महसूल खात्यातून मलाई गोळा करावी. चंद्रशेखर बावनकुळेंनी ओबीसी उपसमितीमधून बाहेर पडण्याची नवनाथ वाघमारे यांची मागणी. ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्याचा आक्षेप तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट. ओबीसी समाजाला सापत्य वागणूक. लक्ष्मण हाकेंसह बबनराव तायवाडे यांचीही टीका. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याचा मनसेकडून रियालिटी चेक. नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्याकडून बोटीतून पाहणी. तर साकीनाका खैराणी रोड परिसरामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. शरद पवार आज कोल्हापूरचा दौरा संपवून बारामतीमध्ये येणार. शरद पवार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याची शक्यता. शुक्रवारी बारामतीमध्ये पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आमदार रोहित पवार हे 12 जूनपासून पंढरपूरमध्ये उपोषणाला बसणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या काही त्रुटी दुरुस्त करण्यासंदर्भात उपोषण. मुंबईमधील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय. केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा हा निर्णय. उद्यापासून मुंबईमधील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा, इतर सेवांना फटका बसण्याचा अंदाज. मान्सूनचं तळकोकणामध्ये आगमन. राज्यातील उर्वरित भागामध्ये लवकरच मान्सून दाखल होणार. पुढील 3 दिवस राज्यातील बहुतांश भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मान्सूनचं आगमन. पावसामुळे वातावरण आल्हाददायक. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मान्सूनचं जोरदार आगमन. दिवसभराच्या उकाड्यानंतर झालेल्या पावसानं नागरिकांना दिलासा. उष्णतेनंतर पावसामुळे शहरातच परिसरात गारवा. पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. पुढील 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याचा अंदाज. सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वारे आणि जोरदार पावसाचा तडाखा. भाळवणीमध्ये केळीच्या बागांचं नुकसान झालं. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. शेतकऱ्यांचं नुकसान.